ग्रामीणने ऋषी 11ला पराभूत केला आणि त्यानंतर आपण बघितलं योगेश पवार 11 या संघाने डोंबिवली ग्रामीण या संघाला पराभूत केले. आता फायनल मॅच टॉस जिंकला योगेश पवार 11 संघाने. हेमंदरे महेंद्र म्हात्रे हे सगळे रजा घेत आहेत. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत आणि क्रिकेटचा आनंद घेतला हे फार महत्त्वाचं आहे. प्रेम पाटीलचा पहिलाच बॉल लाऊड अपील स्ट्रॉंगली अपील त्या ठिकाणी झालेला आहे. कुठलाही परिणाम पंचांमध्ये झाला नाही. हनुमान स्टार्किंग इनला आपण बघतायत. दुसऱ्या बाजूला विजय. फायनल मॅच हो यावेळेस मात्र स्ट्राइकला विजय. बॉलिंग मार्ग पुन्हा एकदा प्रेम तयार नारळी गावींकडनं. बॅटची एज आहे का प्रश्न विचारलाय. पुन्हा एकदा प्रश्न मात्र पंचांकडे विचारला जातोय पण कुठलाही निर्णय पंचांचा आला नाही. तर बाद आहेत फलंदाज विजय. पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती आपण बघतायत अमर 11 कल्याण ग्रामीण या संघाच्या. गतवर्षीचा चॅम्पियन संघ आपण बघताय, डिफेंडिंग चॅम्पियन आहेत. या स्पर्धेमध्ये जबरदस्त कामगिरी या संघाची राहिली होती. न्यू बॅटर मैदानावरती जनार्दन पाटील. आजही तीच जिद्द, तीच ताकद, आजही तीच चपळाई बघायला मिळते. मग ती बॅटिंगमध्ये असेल किंवा बॉलिंगमध्ये. जनार्दन सातत्याने दर्जेदार खेळ करतायत. आज सकाळपासून आपण बघतोय पहिल्या मॅचपासून चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न. विजय बाद झालेत मैदानावरती जनार्दन. बॉलिंग मार्कवर प्रेम. हो चेंडू मागे. अपील बघा किती खतरनाक जबरदस्त अपील, पण पंचांनी नकार दिलाय. एक धाव्या दरम्यान ते बॅटचा संपर्क होता, त्याच कारणास्तव हे अपील फेटाळलं गेलं. सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले नाही. डॉट बॉल आहे, 1 रन. हो 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 आता अपीलची गरजच नाही. थेट यष्टा उद्ध्वस्त केल्यात. क्लीन बोल्ड. दोन विकेट जनार्दन देखील परत आहेत शून्यावरती न्यू बॅटर मैदानावरती. संजय ड्राइव्ह करतात. ओ हो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला. काय जबरदस्त फिल्डिंग, काय कमिटमेंट आहे बघा. उत्तम होतं त्या ठिकाणी. उत्तम यांचं अतिउत्तम क्षेत्ररक्षण.
षटक पहिलं संपले. धावा धावफलकावरती आहेत केवळ 2. विकेटही गमावले 2. बॉलिंग अप्रतिम राहिलेली आहे. फायनल मॅच आहे. जो जिंकेल चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरेल. अजिंक्यपद त्याच्या नावावरती होईल. बघूया कोण जिंकतो ही स्पर्धा. बॉलिंग मार्ग गुरुनाथ. स्ट्रायकिंगला संजय. पहिलं षटक जबरदस्त बॉलिंग. प्रेम यांची केवळ 2 धावा दिल्यात. हो हवेतून खेळल्यात. कव्हरच्या दिशेने फिल्डर येत आहेत. डीप मधून क्षेत्ररक्षण चांगलं झालंय पण 2 धावा इथून मिळतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झाले ते 4. 5 सव्वा 5 झाले असतील आय थिंक. पण बघा अंधार किती झालेला आहे. चांगला चेंडू होता. फुल लेंथ पडल्यानंतर अचानक उसळला. खेळपट्टीचा आपण विचार केला तर काही ठिकाणी काही क्रॅक्स आहेत, खड्डे आहेत. त्याचा फायदाही गोलंदाजांना मिळतोय. त्यामुळे चेंडू मिडल करणं इतकं सोपं काम नाही. ऑन साइडला फिल्डर येत आहे डीप मधून. कैलासला चेंडूने हुलकावणी दिली. बॅकअपला प्रेम आलाय. काही ठिकाणी खड्डा असतो, एखादा दगड असतो, चेंडू अचानक उसळतो आणि तेच झालं. आपण बघितलं ज्याला बॅट बाउन्स म्हणतात. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 6. हो उडावलाय. गेला गॅप मधून. पहिल्या टप्प्यात सीमारेषा ओलांडली आहे. येतो चौकार संजय चौधरी यांच्या बॅट मधून. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचते 10. हो सुंदर फटका. गॅप मधून चेंडू पडल्यानंतर दिशा बदलली आणि गेलाय. थर्ड मॅनला खेळले होते पॉइंटला पण चेंडूने दिशा बदलली आणि गेलाय थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. चौकार. या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. कट करतायत. फिल्डर खूप मागे आहेत. सहजतेने एकदा पूर्ण करतायत. नकार दिलाय. बॅकअपला कोणी नव्हते. थ्रो थोडासा वाईड आला होता. अशा प्रकारे 2 षटकं संपल्या. धावसंख्या धावफलकावरती 15. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 2 होते. या ओव्हरमध्ये 13 आलेले आहेत. फायनल मॅच आहे आणि बघूया फायनल मॅच मध्ये किती टोटल उभी करतायत. टॉस त्यांच्या अगेन्स्ट गेलाय. अमर 11 कल्याण ग्रामीण. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला ज्यांनी दिली आहे ते आमचे आदरणीय उत्तम पवार मॅन फ्रॉम खिडकाळी. सेकंड प्राइजची ट्रॉफी आपण बघताय सुखदेव काका मात्र याचकडून. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफी तुम्ही बघताय जनार्दन पाटील याचकडून. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आदरणीय करसन पाटील गारवली याचकडून. त्याचबरोबर रवी सुद्धा मात्र याचकडून 2000 रुपये. मोतीराम दळवी याचकडून 3000 रुपये. तर सामनावीर सतीश पाटील मालिकावीराची ट्रॉफी सतीश पाटील याचकडून देण्यात आली आहे. हा चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. येतो हा चौकार आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले 19 वरती.
हो 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 हो, झेलची शक्यता. नितीन है तो सब मुमकिन है. वेल जज कॅच बाय नितीन भोईर, मॅन फ्रॉम मोठा गाव. सुपर झेल. फलंदाज बाद संजय. न्यू बॅट्समॅन जर्सी नंबर 07 नंदू. संजय चौधरी यांची जागा भरून करण्यासाठी नंदू मैदानावरती गेलेले आहेत. पण अजूनही हनुमान मैदानावरती आहेत. फारशी स्ट्राईक हनुमानला मिळाली नाही आहे. केवळ 2 चेंडू खेळलेले आहेत. अकाउंट ओपन झालं नाही. एक डॉट एक लेग बायच्या रूपाने धाव आलेली आहे. आणि बघा तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आहे पण हनुमान पाटील यांना स्ट्राईक मिळाली नाही आहे. फक्त 2 चेंडू फेस केलेत. स्टीअर करतायत. पुन्हा एकदा जजमेंट चुकलंय गलीमध्ये. हा देखील निघाला चेंडू सीमा पार. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाल्या 23. हवे चेंडू यावेळेस मात्र डीप मध्ये कैलास सांडलेले आहेत. 2 धावा इथून निश्चितच मिळतील आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 25. हिरामन मात्रे पुन्हा एकदा राऊंड द विकेट. संपर्क नाही झालाय. चेंडू बॅटवर घेता आला नाही. पायावरती आदळलाय. त्यामुळे अंपायर सांगतात लेग बायच. लेग बायच्या रूपाने धाव. धावसंख्या धावफलकावरती 26. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती. पहिले षटक अत्यंत इकॉनॉमिकल होतं. विकेट टेकिंग होतं. प्रेमने फक्त 2 धावा दिल्या आणि 2 विकेटही प्राप्त केले होते. हो मिस टायमिंग. रवी जज करतात. वेल जज कॅच. हनुमान पाटीलला यावं लागेल माघारी डगआउटच्या दिशेने. बऱ्याच वेळानंतर स्ट्राईक मिळाली होती पण दबाव वाढला होता कारण की 3रं षटक सुरू झालं होतं आणि अशा स्थितीमध्ये बॅट फिरवणं फार गरजेचं होतं. बॉलिंग मार्कवर कैलास आणि न्यू बॅटर मैदानावरती देविदास. स्टार्टिंगला नंदू. अखेरचं षटक. हो बॅकफुट वरती ढकलला होता या चेंडूने. पडल्यानंतर उचलला. डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले दाखवत आहेत. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट वरती शैलेश भोईर आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत विनय. ओ समोर झेल ड्रॉप. सोपा झेल होता. केशव बेडेकर यांनी झेल ड्रॉप केलाय. ओ शफल झाले होते देविदास. हा देखील डॉट येतो. अखेरचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा करणं फार गरजेचं. फायनल मॅच आहे. एकूण धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 27. किमान 35-36च्या जवळपास जाणं गरजेचं आहे. पण बघूया. फुलटॉस स्विंग करतात श्याम पाटील. वा भाई वा. काय जबरदस्त झेल टिपलाय. आत्ताच ऑस्ट्रेलिया होते तिथे प्रॅक्टिस भरपूर केली. लीग मॅच खेळायला गेले. बिग बॅश. झेल पकडल्याचा आनंद बघा चेहऱ्यावरती. हा आनंद प्रत्येक फिल्डरला होत असतो. वेल जज कॅच.
बॅट्समॅन देवीदास बाद. अजूनही या ओव्हरचे चेंडू शिल्लक असतील 2. 2 टू गो. न्यू बॅटर मैदानावरती संघनायक विश्वनाथ दादा मस्कर. लवकर मात्र रिक्षा करून पाठवायला लागेल. स्टाईल आहे भाई उनका. तर कॅप्टन येत आहेत. 2 चेंडू आहेत अखेरचे. बघूया किती धावा येत आहेत. कैलास या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी झालेली आतापर्यंत. ड्राईव्ह करतात हलक्या हाताने. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. आणि बघा 2 धावेचा धोका पत्करला आणि झाल्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्या 29. अखेरचा चेंडू आहे. एक मोठ्या हिटची गरज आहे. 30च्या पुढे जाणं गरजेचं आहे. संपर्क नाही. डॉट बॉल. अशा प्रकारे सत्र संपले. पहिल्या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना अमर 11 कल्याण ग्रामीण संघाने केल्या 29 धावा आणि 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते म्हणजे स्वर्गीय योगेश पवार 11 या संघासमोर. एका बाजूला विश्वनाथदादा मस्कर यांचा संघ, दुसऱ्या बाजूला आदरणीय रवींद्र सुधा माधुरे यांचा संघ आपण बघतायत. पण गतवर्षीचे चॅम्पियन पुन्हा एकदा चॅम्पियन पदाचा मुकुट आपल्या डोक्यावरती घेतील का, की इथून मात्र एक नवीन चॅम्पियन आपल्याला बघायला मिळेल. तर बघूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडते काय बिघडते. जिथे 30 धावांची गरज आहे योगेश 11 स्वर्गीय योगेश पवार 11 या संघाला, आणि या धावसंख्येचा पाठलाग होईल की इथे संरक्षण केलं जाईल. संध्याकाळचं सत्र आहे. फायनलचा एक दबाव देखील असतो. त्यामुळे कदाचित एक वेगळी रंगतदार मॅच बघायला मिळू शकते. तर 30 धावांची गरज विजयासाठी. नक्कीच आमचा या स्पर्धेतला अंतिम टर्न संपूर्ण कल्याण डोंबिवली ग्रामीण लेजंड या कमिटीचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी इन्व्हाइट केलं. त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करूया. UTCचं अत्यंत सुंदर प्रक्षेपण या ठिकाणी करतायत विनय कॅमेरामॅनच्या भूमिकेत, योगेश भोईर, मनोज मडवी, त्याच आमचे स्कोरर अशोक पाटील यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो. आमचे कॉमेंटेटर मित्र योगेश पाटील मॅन फ्रॉम उंबर्डे कल्याण यांचंही मनापासून आभार व्यक्त करतोय. मी मात्र रजा घेतोय. पुन्हा एकदा भेट होईल अशाच एखाद्या सुंदर स्पर्धेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे, प्रेक्षकांचे या स्पर्धेच्या वतीने कल्याण डोंबिवली ग्रामीण लीजंड क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वामध्ये शेवटच्या मॅच मध्ये अंतिम सामन्यामध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर सुनील मामा चौधरी, गिरीश पाटील, जनार्दन पाटील, बबन चौधरी, कमलाकर भोईर, मोतीराम दळवी, सुखदेव काका. तर पहिला चेंडू ऑन साइडला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चाललाय. विजय म्हात्रे तिथे आहेत, फेकी करतील. पहिल्या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात.
सुखदेव काका कृष्ण पकीर, करसन पाटील, संभाजी म्हात्रे, विनोद पाटील यांच्या स्वप्नांनी ही साकारलेली स्पर्धा अंतिम टप्प्यात जाऊन पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याची देही याची डोहा पहा, क्रिकेटचा दैवत्यमान सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. या स्पर्धेचा अंतिम टप्पा. यावेळेस फुलरल्यांचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउटचा लाजवाब फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षण, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक दुसरी दुहेरी धावसंख्या आपल्याला कैलास तांडेलच्या बॅटमधून पाहायला मिळतीये. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अमर 11 कल्याण ग्रामीण संघाने 30 धावसंख्येचं लक्ष ठेवलं ते गाठण्यासाठी. पहिल्या 2 चेंडूवर 2 दुहेरी धावसंख्या. अजून एक वेगवान चेंडू, गॅप मधून चाललाय चेंडू, फिल्डर फक्त आणि फक्त पाहतच राहिले. गॅप सिलेक्शन चांगलं होतं. कैलास तांडेलच्या बॅट मधून हा फटका चौकार येतोय. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फरक 8 या आकड्यावर. खूप चांगल्या प्रकारचा खेळ, अष्टपैलू खेळ, अष्टपैलू कामगिरी आजच्या दिवसामध्ये कैलास तांडेल कडून पाहायला मिळाली. गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, एक अष्टपैलू खेळली आजच्या दिवसामध्ये कैलास तांडेल. पुन्हा एकदा चेंडू, विजय म्हात्रे तिथे आहेत, थोडस फंबलिंग पाहायला मिळतं. पुन्हा एकदा दुहेरी धाव. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. 30 धावसंख्येची पाठलाग करताना सुरुवातीच्याच षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारली गेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉटम हँडने खेळून काढलाय. बॉटम हँडचा चांगल्या प्रकारचा वापर करताना पाहायला मिळत आहेत या षटकामध्ये. प्रत्येक चेंडू हा बॉटम हँडच्या सहारे खेळून काढले कैलास तांडेलने. यावेळेस 1 धाव. पुढील चेंडू खेळण्यासाठी उत्तम पवार येत आहेत. यावेळेस पाहावं लागेल आउटसाइड द ऑफ स्टंप. फलंदाजापासून खूपच लांब होता हा चेंडू आणि त्यामुळेच दंडित केलंय. गोलंदाजाला 1 धाव अतिरिक्तच्या स्वरूपाने धावसंख्या फलकावर ऍड होईल. यावेळेस खोलवर टप्प्याला चेंडू, प्रयत्न जरूर होते, रनआउटची संधी आणि ते मात्र खूप चांगल्या प्रकारचा एफर्ट तिथे मात्र हनुमान पाटीलने लगावला आणि पहिला हादरा बसतोय. उत्तम पवार बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली हे 12 या आकड्यावर. पहिलं षटक समाप्त होतोय. अंतिम सामन्याच्या पहिल्या सत्रामध्ये जर पाहायला गेलं तर काहीतरी नवीन करण्याचा विचार करून संघाचा फलंदाज उतरले होते. हनुमान पाटील सोबत विजय म्हात्रे आले होते. जनार्दन पाटील यांनी 2 मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारचा स्टार्ट करून दिला होता, परंतु शेवटच्या मॅच मध्ये थोडीशी रणनीती बदलली गेली. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर केला. चेंडू हवेत होता, नो मॅन्स लँड मध्ये टप्पा घेतोय. पुन्हा एकदा दुहेरी धाव. डायरेक्ट हिट जरूर केलं होतं, ते मात्र लक्ष नव्हतं कैलास तांडेल याच्या 3ऱ्या धावेसाठी. 2 धावेमध्ये समाधान. फलंदाजीची पहिल्या सत्रामध्ये उल्लेख केला की बॅटिंगचा क्रम मध्ये उलटफेर केला गेला होता, त्यामुळे कदाचित ही धावसंख्या आपल्याला कमी पाहायला मिळते. काहीतरी वेगळं करण्याचा विचार फलंदाजी क्रमामध्ये पाहायला मिळाला अमर 11 कल्याण ग्रामीण संघाकडून. स्लोवर गतीचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन होतं, थोडस पायाला क्रॅम्प इथे पाहायला मिळतोय. एक वजनी देहदृष्टी आहे, त्यामुळे अशा प्रकारचा एक पाऊल आपल्याला दुखापतीला सामोरं जावं लागतं. तसंच काहीतरी मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
आपल्याला ब्रेक मिळाला त्याच्यामध्ये पुन्हा मी आयोजकांची नावं इथे सांगू इच्छितो. सुनील मामा चौधरी असतील, गिरीश पाटील, जनार्दन पाटील, बबन चौधरी, कमलाकर भोईर, मोतीराम दळवी, सुखदेव काका, कृष्ण कीर, करसन पाटील, संभाजी म्हात्रे, विनोद पाटील अशा या आयोजकांच्याकडून खूप चांगल्या प्रकारची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. आयोजकांच्या स्वप्नांनी साकारलेली ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचली आहे आणि या शेवटच्या टप्प्यातील हा शेवटचं सत्र. खरं तर मी आभार मानेल जनार्दन दादा पाटील यांचं की त्यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचन करण्याची इथे संधी मिळाली. वाकळणसारख्या पावनभूमीमध्ये, ज्या पावनभूमीमधून, ज्या पंढरीतून क्रेनिस क्रिकेट पटलाला एक अनमोल असे हिरे या गावाने, या भूमीने, या मैदानाने दिले, त्या मैदानात आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. त्यासाठी मी जनार्दन दादा पाटील यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगल्या प्रकारची स्पर्धा 45+ च्या माध्यमाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली संकल्पना आहे. ही संकल्पना अशाच प्रकारे वाढत राहावं अशी मी आशा करतोय, कारण का गरज आहे या संकल्पनेची. 40+ संघटना 40+ मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर दरवर्षी रेग्युलर स्पर्धेमधून बरेचसे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पंच आम्हाला सांगतात येस इट इज वाईट. अतिरिक्त धाव 1 धावसंख्येने वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16 या आकड्यावर. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलं. डायरेक्टची संधी जरूर होती परंतु हेरलं होतं की कव्हर खूप लांब आहे, त्यामुळे एखादी धाव जाऊ नये हेच जनार्दन दादा पाटील यांनी हेरलं आणि स्वतःला कंट्रोल केलं. यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये नंदू बोहीर आहेत. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, फेकी, 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. अशा प्रकारे एकेरी दुहेरी धावसंख्येने लक्ष गाठण्याचा निर्णय इथे मात्र पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजांमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मिसटाइम स्ट्रोक आहे. मारायचं होतं ऑन साइडला, गेल्या ऑफ साइडला. 1 धावेवर समाधान. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय जनार्दन दादा पाटील. पुन्हा एकदा सलामीचा एकमात्र फलंदाज, 1 हाती किल्ला लढवतोय कैलाश तांडेल आणि फसवा चेंडू म्हणावा लागेल. फ्लायटेड चेंडू होता आणि अशा प्रकारे लेग बायच्या स्वरूपाने 1 धावसंख्या ऍड होईल आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर विचार केला गेला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर. चांगलंस इकॉनॉमिकल दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20 म्हणजे जिंकण्यासाठी आता 10 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 10 धावसंख्येची गरज. विजय म्हात्रे येत आहेत. वेगवान गतीचा चेंडू, यष्टीरक्षक बीट झाले तर त्याचा परिणाम 1 धावेमध्ये 22च्या स्वरूपाने 1 धाव फलकावर ऍड होईल. चांगला चेंडू होता, गतीमध्ये बीट केलं होतं फलंदाजाला. एक वेगवान गोलंदाज आहेत विजय म्हात्रे. फायनल मध्ये फलंदाजांनी काही करता आलं नाही. यावेळेस हलक्या हाताने पुन्हा एकदा फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. चेंडूने वळण घेतलंय. जास्त घाई गडबडी दिसत नाहीये कारण का टार्गेट छोटं आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या छोटी आणि मोठी नाहीये. यावेळेस इनसाइड आउटचा लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला, थोडस फंबल होतंय, त्यामुळे याचा फायदा 2 धावेमध्ये. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फलक आता मात्र पुढे सरसावतोय 24 या आकड्यावर. जे जिंकण्यासाठी अजूनही 6 धावसंख्येची गरज. पाहूया MS
धोनी, महेंद्रसिंग धोनी स्टाईलने सामना फिनिश होतोय का? परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. नंदू भोईर तिथे आहे. चांगलीशी फील्ड पाहायला मिळते. एकाच धावेवर समाधान. जिंकण्यासाठी आता मात्र 5 धावसंख्येची गरज. नितीन भोईर आहे स्ट्राईकवर. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. डीप मधून जनार्दन पाटील एकदम वेगाने येत आहेत. थोडस फंबल होत आहेत आणि त्याचाच परिणाम 2 धावेमध्ये. अतिशय वेगाने आले होते. एखाद्या तरुण खेळाडूला लाजवेल अशी पर्सनॅलिटी, असा फिटनेस जनार्दन पाटील 50व वय गाठलंय. परंतु त्यांच्या शरीराकडे फिटनेस कडून पाहून असं जाणवत नाहीये. खूप चांगल्या प्रकारचा फटका स्कूप केलाय. डीप मध्ये पुन्हा एकदा नंदू भोईरने क्षेत्ररक्षणाची जागा येते मात्र वळवे. बॉल जर क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या अंगाला लागला असेल तर धाव काउंट केली जाणार नाही. परंतु तसं काय होत झालंय का? 2 धावा कंप्लीट आहेत. येस, 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या फळ पुढे सरसावतोय. शेवटचं षटक आणि जिंकण्यासाठी शेवटची धाव. या स्पर्धेचं जेतेपद आपल्याला पटकावण्यासाठी योगेश पवार 11 अर्थातच रविदादा म्हात्रे यांच्या संघाला एका धावेची गरज. तर समोर पाहू शकाल एका धावेची गरज आहे. 6 चेंडू. आणि या स्पर्धेचा 1 धावेची गरज जिंकण्यासाठी आणि इनसाइड आउटचा फटका होता. आणि अशा प्रकारे या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय कैलासवासी योगेश पवार 11 अर्थातच रविदादा म्हात्रे यांचा संघ. हार्दिक अभिनंदन असेल. मागच्या पर्वाचा चॅम्पियन संघ त्यांच्या समोर जाऊन धडकला होता. परंतु यावेळेस मात्र नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळाले. स्वर्गीय योगेश पवार 11 रविदादा म्हात्रे यांचा संघ. हार्दिक अभिनंदन. बॅड लक म्हणता येईल. तर सुरुवातीला पहिल्या सत्रामध्ये नक्कीच थोडीशी